शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अनिल जाधव। हा 22 मे 2026 ला लागवड केलेला प्लॉट आहे। आज आहे 27 जुलै 2026, म्हणजे 65 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे। आता 65 दिवसामध्ये इतकी मोठी ग्रोथ का झाली याचे कारण आहेत। याच्या इतक्या कमी दिवसामध्ये जी ग्रोथ झालेली आहे याचे जे 5 कारण आहेत, त्यामध्ये पहिला कारण आहे, सगळ्यात पहिले आम्ही 5 दिवसाच्या आतमध्ये 2 ड्रिंचिंग करून 17व्या दिवशी ह्या प्लॉट मध्ये खताचा शेड्यूल दिलेला आहे। एक दुसरा पण कारण आहे, 30व्या दिवशी ह्या प्लॉट मध्ये आम्ही पोंगा भरणी केली। पोंगा भरणीमध्ये आम्ही पहिले कॅल्शियमची केली, त्याच्यामध्ये स्पाइन घेतला, न्यूट्रिपॉल एफ आणि जिब्रेलिक हे 4 आयटम टाकून आम्ही वरती पोंगा भरणी केली। त्याच्यानंतर ज्यावेळेस हे प्लांट 45 दिवसाचे झाले, 40 किंवा 45 दिवसाचे, त्यावेळेस आम्ही ड्रिपद्वारे 24-24 फॉस्फरिक आणि गन जो पोलन प्रोडक्ट आपला आहे हा 40व्या दिवशी सोडला। त्याच्यानंतर 45व्या दिवशी आम्ही यामध्ये पोंगा भरणी केली। आता पोंगा भरणीमध्ये काय झाले की आपण फक्त 200 लिटर पाण्यामध्ये 250 ml आयडॉल देतो, पण शेतकऱ्याच्या लेबरच्या चुकीमुळे 1 बॅरलमध्ये 1 लिटर आयडॉल ह्या प्लॉटमध्ये गेला। तर आता ह्या प्लॉटची आयडॉल गेल्यानंतरची जी हे पान निघाले, त्याच्यानंतर हा पान आणि हा पान निघाले, म्हणजे हे 3 पान। पण सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की गॅपिंग। आता इथली खालच्या खोडापासून तुम्ही नवीन पान निघणाऱ्यापर्यंत बघा। आता याच्यामध्ये तुम्ही गॅपिंग बघू शकता। हा पान, दुसरा पान, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि हा 10वा, हा 10 पान। आणि मेन म्हणजे पावडर, इतक्या पावसामध्ये पण ही व्हाईट पावडर याच्यामध्ये दिसते। याचं हे मुख्य कारण आहे की हे पावडर दिसणं मागे प्लांट जे आहे हेल्दी आहे, याच्या ज्या मुळ्या आहेत ह्या मुळ्या पूर्ण ऍक्टिव्ह आहे। आता मुळे ऍक्टिव्ह असल्यामुळे हा जो प्लॉट आहे हा एकदम चांगल्या प्रकारे याची ग्रोथ झाली। तुम्ही पूर्ण प्लॉट जर बघू शकता, पूर्ण हा प्लॉट आज 65 दिवसाचा झालाय। याच्यामध्ये आपण सगळ्यात मेन महत्वाची आपल्या शेतकऱ्यांची ह्यामध्ये बेडवरती लागवड केलेली आहे। सगळ्यात अगोदर आपण बेडवरती लागवड करतो, लास्ट हार्वेस्टिंग कटिंग येईपर्यंत कधी पण आपण ह्या शेतामध्ये ट्रॅक्टर टाकत नाहीये। हे करून ते कधी ह्या शेतामध्ये 1 तण तुम्ही बघू शकता, माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला तण सापडणार नाही। तण यामध्ये एकही तण तुम्हाला दिसणार नाही। जर तण आपल्या शेतामध्ये असेल तर प्लांटची ज्या रोपांची जी वाढ आहे ती थांबून जाते। रोपांची जे कलर आहे ते पिवळं पडून जातात। तणामुळे कधी पण बघा झाडांचा जो कलर आहे तो पिवळा दिसेल। आता याच्यामध्ये हिरवापणा आहे एकदम हे बघा, याच्यामध्ये थिकनेस जास्त आहे। याचं कारण आहे ह्यामध्ये आपण ब्लिचिंग पावडर घेतलं होतं आणि ब्लिचिंग सोबत अल्कोहोल घेतलं आणि अल्कोहोल सोबत बेस घेतला, म्हणजे 3 प्रोडक्ट। 200 लिटर पाण्यामध्ये ब्लिचिंग 1 किलो, अल्कोहोल 500 ml आणि गन 1 लिटर, 200 लिटर पाणी 200 ml प्रति रोप आपण याची आळवणी केलेली आहे। या आळवणीने काय झाले की पानामध्ये जो कडकपणा यायला पाहिजे, जो ग्रीनरी यायला पाहिजे, जे हरितपणा यायला पाहिजे ह्या पानामध्ये, कारण पानातल्या ज्या पेशा असतात हे पेशा जे अन्नद्रव्य शोषण म्हणजे आपण चयापचय क्रिया वाढवण्याचं काम करत असतात आणि खालच्या जितक्या पण मुळ्या असतात हे ऍक्टिव्ह राहतात। आता ह्यामध्ये बघा, ह्या मुळ्या बघा, ह्या मुळ्या आपल्याला पूर्ण व्हाईट दिसेल, पांढरी असेल, तर ह्या मुळ्या काय करतात की आपण जितके पण खत दिलेले असतात हे अन्न शोषण क्रियाचे चालू राहतात। याच्यामध्ये दिलेले खाद्य जे हे अपटेक करण्याचे काम हे मुळ्या करत असतात। तर हा प्लॉट आपल्याला कसा वाटला, ह्या प्लॉटसाठी 1 लाईक आणि कमेंट